नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सु. ल. खुटवड यांच्या लेखणीतनं साकारलेली आणखीन एक विनोदी कथा. जी कथा मी घेतली आहे त्यांच्या वराती मागून घोडं या कथासंग्रहातून आणि कथेचं नाव आहे सखी शेजारीण. सुनंदा माहेरी गेल्यानं मला चांगलंच मोकळं रान मिळालं होतं. रात्री मित्रांबरोबर मस्तपैकी पार्टी करायची आणि दिवसा उशिरा उठायचं. सकाळचे 10-11 वाजले तरी मी अंथरुणावर लोळत पडायचो. अहो लवकर उठा, आंघोळ करा, नाश्ता करा. बाई बाई बाई, केवढा पसारा मांडलाय, आवरा तो. असं कुठलंही पालुपद माझ्या कानावर पडत नव्हतं. हा बाबा म्हणजे मुलखाचा आळशी, एक काम धड करता येत नाही, असे टोमणेही नसायचे. त्यामुळे मी एकदम खुश होतो. त्यामुळे निवांत उठून सगळं आवरल्यानंतर स्वयंपाकाला लागायचो. म्हणजे वरण भात वगैरे काहीतरी करायचो. खरं तर घरातलं कुठलंही काम करायचं ना मला खूप कंटाळा येतो. त्यापेक्षा हॉटेलात जायचं, ऑर्डर द्यायचं, हे खूप सोपं. कसली कटकट नाही त्यात. पण घरी एकटा असताना स्वयंपाक करणं माझ्यासाठी फार आनंददायी ठरत होतं. याचं कारण म्हणजे शेजारच्या प्राजक्ता वहिनी. त्यांचे मिस्टर सकाळी कामावर गेले की माझ्या मनावरचं ओझं एकदम हलकं व्हायचं. मग मी थोड्या वेळानं वहिनींना, वहिनी अहो वरणाला फोडणी कशी द्यायची, वहिनी भाजीत मसाला मीठ किती टाकायचं, वहिनी भजी करताना पिठात पाणी किती टाकायचं, सोडा किती टाकायचा, हे असले प्रश्न विचारायचो. अहो इतकंच काय, कुकर कसा लावायचा हे सुद्धा मी त्यांना एकदा विचारलेलं होतं. वहिनी अगदी व्यवस्थित सगळं सांगायच्या. इतकंच काय, अहो कधी कधी स्वयंपाकघरात येऊन मला त्या थोडीफार मदतसुद्धा करायच्या. त्यांच्या आगमनानं माझं मन प्रफुल्लित व्हायचं. सर्वांगाला गोड झिणझिण्याच यायच्या. हृदयाचे ठोकेसुद्धा वाढायचे. अगदी 100% खरं आहे, उगाच खोटं का बोला. सुनंदा घरी असताना त्यांच्याशी 1-2 शब्दही बोलता यायचे नाहीत. फारच घुसमट व्हायची. काही बोलायला जावं तर सुनंदा डोळे वाटारायची. त्यामुळे तिचं माहेरी जाणं मी फार एन्जॉय करत होतो. पण फोनवर तिच्याशी बोलताना मला अजिबात करमत नाही आहे गं, तुझ्याशिवाय सगळं कसं सुनं सुनं वाटतंय, तू लगेच ये, असं सारखं म्हणायचो. त्यामुळे ती तिकडे बिनधास्त मुक्काम वाढवायची. अहो मी जर माझं इकडं बरं चाललंय, तू आणखीन 5-6 दिवस माहेरी आराम केलास तरी चालेल, असं म्हटलं असतं ना तर ती लगेच हजर झाली असती याची मला खात्रीच होती. दुपारी 1 ते 8 अशी माझी ऑफिसची वेळ असल्यानं दुपारचं जेवण घरी करूनच ऑफिसला जायचो. खरं तर रात्री घरी येऊन स्वयंपाक करावासा वाटायचा, म्हणजे तेवढंच आपलं प्राजक्ता वहिनींशी बोलता आलं असतं. पण त्यावेळी तिचा तो डॅम्बिस नवरा घरी असायचा. उगाचच नाही त्या प्रसंगाला सामोरं जायला लागायचं म्हणून मी आपलं ते टाळायचो. मग रोज रात्री मित्रांबरोबर कुठेतरी पार्टी करायचो. असं एकदम बिझी शेड्यूल होतं माझं. अधूनमधून मी स्वयंपाकासाठी भाजीपाला आणायला जायचो. त्यातही मुद्दाम मी प्राजक्ता वहिनींसाठी मेथी, टोमॅटो, कोथिंबीर असलं काहीतरी आणायचो. त्या जर आपल्याला एवढी मदत करत असतील तर आपणही त्याची परतफेड करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो. सुरुवातीला त्या नको नको म्हणायच्या, पण मी फारच आग्रह करायचो. मग त्या भाजीपाला घ्यायला लागल्या. एकदा वहिनींनी मासवड्या केल्या आणि मलाही थोड्या दिल्या. खरं तर त्या मासवड्या खाण्याआधीच मी प्रचंड आनंदित झालो. मला तर आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटलं. आनंदाच्या भरात नाचायचं फक्त बाकी राहिलं होतं. याचं कारण म्हणजे माझी आवडती डिश मासवडे आहे हे मी 1-2 वेळा सहज त्यांच्याशी बोललो होतो आणि नेमकी तीच गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली आणि माझ्यासाठी खास त्यांनी मासवड्या बनवल्या. अहो मी आनंदाने त्या डिशवर ताव मारला आणि लगेचच वहिनींना अभिप्रायसुद्धा दिला की वहिनी, अशी चवदार मासवडी मी माझ्या आयुष्यात कधी खाल्लेली नाही. किती चव आहे हो वहिनी तुमच्या हाताला. सुनंद्या मासवड्या करते पण तुमच्या हाताची चव तिला नाही बरं का.
खरं तर ना वहिनी, तुम्हाला आम्ही सारे खवय्ये अशासारख्या टी व्हीच्या कार्यक्रमात बोलवलं गेलं पाहिजे. अहो, तुमच्यासारख्या सुगरणीच्या हातांचा गौरव झालाच पाहिजे. माझ्या या बोलण्यावर वहिनी झक्कास लाजल्या. स्त्रीच्या स्वयंपाकाची तारीफ केल्यास त्या एकदम खुश होतात, याचा मी अनेकदा अनुभव घेतलाय. सुनंदाचा मूड नसला किंवा ती भांडायला लागली की तिने केलेल्या कारल्याच्या भाजीची सुद्धा मी तोंड फाटेपर्यंत स्तुती करतो. त्यामुळे ते कडू कारलंही गोड लागतं आणि पुढच्या भांडणाचा समरप्रसंगही टळतो. वहिनी, मला शिकवाल का हो मांसवाड्या करायला? मी चेंडू वहिनींच्या कोर्टात टाकून दिला. हो, शिकवीन की, असं त्यांनी म्हटल्यावर माझा चेहरा आनंदाने फुलून गेला अगदी. आता तो योग कधी यायचा याची काळजी मला वाटायला लागली, कारण सुनंदा आज संध्याकाळी येणार होती. त्यामुळे परत ती माहेरी कधी जाईल याची वाट बघायला लागणार होती, कारण त्यानंतर मला मांसवड्या शिकायला मिळणार होत्या. संध्याकाळी सुनंदा येणार म्हणून घराची आवराआवर करायला सुरुवात केली. नाहीतर घराचा नुसता उकिरडा करून ठेवलाय. गाढवासारखं नुसतं लोळत बसलेले असणार, या ठरलेल्या वाक्याने सुरुवात झाली असती. आरशासारखं घर लख्ख केल्यानंतर निवांतपणे मी टी व्ही लावून बसलो, पण टी व्हीकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं. प्राजक्ता वहिनींबरोबर आता बोलता येणार नाही, स्वयंपाकासाठी त्यांची कसलीही मदत घेता येणार नाही, या विचाराने मनात खिन्नता दाटलेली होती. पण म्हटलं बघू, यातूनही काहीतरी मार्ग निघेलच. संध्याकाळी सुनंदा आल्यानंतर आठवडाभरात काय काय केलं याची यादी दिली. स्वयंपाक घरी बनवून हॉटेलचा खर्च कसा वाचवला हे तपशीलवार सांगितलं. फक्त प्राजक्ता वहिनींनी केलेल्या मदतीचा तपशील वगळून टाकला. मी स्वयंपाक करायला लागलो म्हणून तिने आनंद व्यक्त केला. आता मला कामाचा जास्त लोड असला किंवा मी आजारी बिजारी पडले तर मला काही टेन्शन नाही बाई. चहा पाण्यासकट सगळा स्वयंपाक तुम्ही कराल. तिचं हे वाक्य ऐकून माझा चेहरा पार उतरला. उगाचच ही माहिती देऊन नसती आफत ओढवून घेतली होती. आता उद्यापासून ती मला किमान चहा तरी करायला लावणार, अधूनमधून स्वयंपाकसुद्धा करायला लावणार, याची मला धास्ती वाटायला लागली. उत्साहाच्या भरात नको ती माहिती देऊन मी फसलेलो होतो. दुसऱ्या दिवशी 10 वाजता मी गॅलरीमध्ये पेपर वाचत बसलो होतो. सुनंदा आतमध्ये स्वयंपाक करत होती. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरनं कॉल आला. मी घेतला. हॅलो, कसे आहात? आज आपण चित्रपटाला जायचं का? दबक्या आवाजातल्या एका स्त्रीचा आवाज ऐकून आणि चित्रपटाला जायचं का या प्रश्नाने मी पार आनंदून गेलो. मी एवढंच कसं बसं बोलू शकलो. हा फोन प्राजक्ता वहिनींचाच असणार, मला खात्रीच पटली. त्याशिवाय का त्या एवढ्या दबक्या आवाजात बोलत होत्या? बहुतेक त्यांनी दुसऱ्या सिम कार्डवरनं मला फोन केलेला असावा असा मी अंदाज बांधला. पण त्यांच्या प्रश्नाने मला अंगावर मोरपीस फिरवल्यासारखं झालं. एवढ्या लवकर आणि इतक्या सहजतेनं आपली मोहीम फत्ते होईल याची मी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. मग मी सुद्धा हळू आणि दबक्या आवाजात म्हटलं, अहो वहिनी, सुनंदा किचनमध्ये आहे, मी तुम्हाला नंतर फोन करतो. असं म्हणून मी फोन कट केला. उगाच नसती आफत नको, नाही का? दुसऱ्याच सेकंदाला हातातला झारा नाचवत सुनंदा गॅलरीत आली. शेवटी माझा संशयच खरा ठरला. तुमचं बाहेर कोणाशी तरी लफडं आहे. दादानी मला काल सिम कार्ड सकट नवीन मोबाईल गिफ्ट दिला. तुम्हाला आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून मीच तुम्हाला नव्या मोबाईलचं काही बोलले नव्हते. मुद्दाम किचनमधनं फोन केला तर तुमची वेगळीच भानगड समोर आली. खरं सांगा, मी माहेरी गेलेली असताना कुठे शेण खात होतात? ही वहिनी कोण आहे? खरं बोला, गाठ माझ्याशी आहे. सुनंदाने रुद्रावतार धारण केला होता. माझी तर अक्षरशः बोबडीच वळली होती. काय खुलासा करावा सुचत नव्हतं. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी तुझी गंमत करत होतो अगं. मी आवंढा गिळून कसं बसं एवढंच म्हणू शकलो. वाटेल त्या थापा मारू नका. खरं खरं सांगा, नाही तर आज तुमची काही खैर नाही. बायकोचा आवाज टिपेला पोचला होता. अगं, रात्री कारल्याची भाजी काय छान केली होती गं.
खरंच तुझ्या हाताला फार चव आहे बरं का. खरं तर ना, आम्ही सारे खवय्येसारख्या कार्यक्रमात तुला बोलवलं पाहिजे बरं का. भांडण सुरू झाल्यानंतरचा यॉर्कर मी टाकला. लाडी गोडी लावू नका. आणि रात्री कारल्याची भाजी नव्हती, भेंडी आणि वांग्याची भाजी होती. सुनंदानी माझीच विकेट घेतली. अचानक ओढवलेल्या या समरप्रसंगामुळे मी फार भांबावून गेलो होतो. त्यामुळे काय बोलावं हेच मला सुचेनासं झालं होतं. अगं तुझी शपथ, मी गंमत केली. मला काय तुझा आवाज ओळखता येत नाही का? मी ठामपणे म्हणालो. यावर तिचा विश्वास बसला का नाही हे काही मला कळलं नाही, पण तिने तो विषय तिथे थांबवला. कामवाली बाई आज येणार नाही आहे आणि माझी पाठ फारच दुखतीये. त्यामुळे आजच्या दिवस सगळी फरशी पावडरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. कामात हयगय करू नका. तिने ऑर्डर दिली आणि मी निमूटपणे होकार दिला. करणार काय? माझ्या चुकीची शिक्षा सुनंदानं फार मावली. मी फार कुरकुर केली नाही. प्राणावरचं संकट बोटावर निभावलं होतं हेही काही कमी नव्हतं. मग मी शर्ट आणि पॅन्ट काढली. फक्त अंडरवेअर आणि फाटक्या बनियनवर राहिलो. कपडे भिजू नयेत म्हणून तेवढी काळजी घेतली. शिवाय या कपड्यात फरशी पुसायचं काम करणं फार सोपं जातं. बादलीत पावडरचं पाणी घेतलं. मोठं फडकं घेऊन फरशी पुसायला लागलो. या कामाची मला कधी सवयच नव्हती. त्यामुळे माझी होत होती दामछाक. अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या. हॉलमधली फरशी पुसण्याच्या कामात मी एवढा मग्न झालो होतो की कोणीतरी दार वाजवतंय हेही मला कळलं नाही. अहो काय बहिरे झालात का काय? कधीपासनं दार वाजतंय ते? सुनंदा त्रासिक चेहऱ्याने म्हणाली आणि तिने दार उघडलं आणि दारातनं प्राजक्ता वहिनी आत आल्या. त्यांनी मला अशा अवतारात बघताच मी तर जागेवर थिजून गेलो. अंग चोरून तसाच जागेवर उभा राहिलो. त्यांनी माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि थेट स्वयंपाकघरात गेल्या. मी मटकन सोफ्यातच बसलो. अहो आवडती शेजारीण घरी आलेली असताना अंडरपॅन्ट आणि फाटक्या बनियनवर सोफ्यात बसणं किती अवघडल्यासारखं वाटतं याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. बरं पटकन बेडरूममध्ये जाता येईना, कारण त्या होत्या किचनमध्ये. त्यांच्या समोरून मला जायला लागणार होतं. त्यामुळे मी तसाच सोफ्यात बसलो. समोरची चटई ओढून घेतली, ती मांडीवर ठेवली. त्यामुळे मी अंडरपॅन्टवर आहे हे दिसेनासं झालं. अर्थात आता त्याचा काही उपयोग नव्हता. वहिनींनी मला अशा अवतारात फरशी पुसताना पाहिलं होतं. त्यामुळे बून से गई वो हौस से नहीं आती एवढं मला कळत होतं. त्यामुळे मी आपला शांतपणे डोळे मिटून बसलो. अहो काय तपश्चर्याला बसलाय काय? उघडा डोळे, गेल्या त्या. आधी काम पूर्ण करा. किती ग बाई, ह्या बाबानं वेंधळाच आहे. एक काम धड करता येत नाही. मी आहे म्हणून टिकले, दुसरी एखादी पळूनच गेली असती. सुनंदाने नेहमीची टेप वाजवली. काहीही झालं तरी दिवसातून 5 वेळा ही टेप वाजवल्याशिवाय तिला चैनच पडत नाही. सुनंदा, हे बघ, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण इथून पुढे मी कधीही फरशी पुसणार नाही. नाही म्हणजे नाही, मी बाणेदारपणे म्हणालो. काय म्हणालात? सुनंदाने आवाज चढवत विचारलं. तिने आवाज चढवला की मग माझा आवाज आपोआप खाली जातो. लग्नापासून अनुभव घेतोय मी. अगं म्हणजे गरम पाणी दिलं तरच इथून पुढे मी फरशी पुसेन, नाहीतर नाही. बघ ना, थंड पाण्यात हात घालून माझे हात किती थंड पडलेत ते. मी आपला पडेल आवाजात सपशेल माघार घेत म्हटलं. ठीक आहे, आता आराम करा. दमला असाल ना? कामाची सवय नसली की होतं असं. सुनंदा प्रेमभरानं म्हणाली. मी तिची आज्ञा पाळत सोफ्यावरच आडवा झालो. दिवस असे जात होते, पण प्राजक्ता वहिनींशी मनमोकळेपणे काही बोलता येत नव्हतं. त्या पार्किंगमध्ये किंवा रस्त्यावर दिसल्या की काय बोलावं हेच सुचत नव्हतं. छातीत उगाच धडधड वाढायची. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलणं टाळायचो. मात्र त्यांच्या 5 वर्षांच्या बंडूला मी नित्यनियमानं कॅडबरी द्यायचो. त्यामुळे ते पोरगं माझ्यावर एकदम खुश असायचं. माझ्या मुलाला, जितूला, पाचगणीहून पुण्यातल्या शाळेत आणावं असं काही दिवसापासून वाटायला लागलंय. त्यामुळे हे दोघं एकत्र खेळतील, वहिनी आमच्या घरी सतत येतील. मी सुद्धा जितूला आणायच्या निमित्तानं त्यांच्या घरी बिनधास्त जाऊ शकीन. शाळेत सोडायला किंवा पालक सभेला आम्ही एकत्र जाऊ शकू असा विचार माझ्या मनात आला. पण सुनंदा काही या गोष्टीला राजी होणार नाही.
तुमच्या नादानं माझं पिल्लू पार बिघडून जाईल असाच आरोप ती करणार याची मला खात्री आहे. त्यामुळे तो विचार मी सोडून दिला. एकदा मी दुपारी ऑफिसला चाललो होतो. मुसळधार पाऊस कोसळत होता. पार्किंगमधून गाडी बाहेर काढत असताना वहिनी दिसल्या. विचारलं मग, काय वहिनी, कुठे बाहेर निघालाय का? अहो, घरी पाहुणे आलेत आणि नेमकं दूध संपलंय म्हणून दूध आणायला दुकानात चालले. पाऊस खूप जोरात आहे हो. छत्री असली तरी मी भिजेन म्हणून पाऊस थांबायची वाट बघतेय मी. अहो, मग हे काम मला सांगायचं ना, मी देतो की तुम्हाला दूध आणून. असं म्हणून त्यांच्या जवळची छत्री घेऊन मी रस्त्याच्या पलीकडे गेलो सुद्धा. वहिनींसाठी काय काय पण. दूध घेऊन परत यायला लागलो तर सोसाट्याच्या वाऱ्यानं छत्री पार उलटी झाली, तिच्या तारा मोडल्या. पाऊस इतका मुसळधार होता की 2 मिनिटात मी पूर्णपणे ओला चिंब झालो. पण त्याची फिकीर नव्हती मला. मोहीम फत्ते केल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर पसरला होता. मी वहिनींच्या हातात दुधाची पिशवी दिली. अहो भाऊजी, पूर्ण भिजलात की हो तुम्ही, वहिनींनी काळजीनं म्हटलं. आता त्या पदरानं माझं डोकं पुसतील असं चित्र माझ्या डोळ्यांसमोर तरळलं. पण तसं काहीच झालं नाही. थँक्यू असं म्हणून त्या निघून गेल्या. मी ओला चिंब झाल्यानं कपडे बदलण्याशिवाय माझ्या पुढे पर्याय नव्हता. तसाच घरी आलो. सुनंदानी मला दारात अशा अवस्थेत बघितल्यानंतर तिला धक्काच बसला. अहो, गाडी होती ना तुमच्याकडे, मग एवढे भिजलात कसे? दारातूनच सुनंदानं पहिली फैर झाडली. अगं, सगळं सांगतो, आधी आत तर येऊ दे. थांबा, दारात थांबा, दारातच थांबा, नाही तर घरात सगळा चिखल कराल. असं म्हणत तिने आतमधनं टॉवेल आणून दिला. व्यवस्थित पुसा हां, एक थेंब घरात नाही आला पाहिजे, तिने बजावलं. आता अंडरवेअर आणि बनियनसुद्धा आणून देऊन दारातच कपडे बदलायला लावतीये का काय अशी भीती मला वाटायला लागली. पण तसं काही झालं नाही. मग मी बाथरूममध्ये गेलो, कपडे बदलून आलो. कसे काय भिजला तो? सुनंदा आपला मुद्दा सोडायला तयार नव्हती. काहीतरी थाप मारावी असा माझ्या मनात विचार आला. पण म्हटलं, नेमकं वहिनींशी बोलता बोलता ही गोष्ट वहिनींनी हिला सांगितली तर माझी पंचायत व्हायची. 1 नंबरचे खोट्टारडे ही पदवी देऊन तिने माझा चांगला सत्कार केला असता. त्यामुळे मी आपलं सगळं खरं सांगून टाकलं. मगाशी मी तुम्हाला रद्दी गोळा करून ठेवायला सांगितली होती, त्यावेळी ऑफिसला जायला उशीर होतोय असं सांगून पळ काढलात आणि भर पावसात दुधाची पिशवी आणून द्यायला तुमच्याकडे कुठनं वेळ आला हो? हे बघ, आडल्या नडल्या वेळी शेजाऱ्यांना मदत करायची असते, शेजार धर्म असतो तो, असं मी म्हटलो आणि तिथून सटकलो. कारण सुनंदाला वादविवादात हरवणं हे या जन्मात तरी मला काही शक्य नाही. प्राजक्ता वहिनींची छत्री माझ्या हातून मोडल्यामुळे त्यांना ती नवीन द्यायला हवी असा मी विचार केला आणि ऑफिसला जाता जाता छत्रीच्या दुकानातनं भारीपैकी 800 रुपयांची छत्री विकत घेतली. कधी एकदा त्यांच्या हातात ती देतोय असं मला झालं होतं. त्यामुळे दिवसभर कामात काही लक्ष लागलं नाही. संध्याकाळी घरी आल्यानंतर छत्री पाहून सुनंदा आनंदित झाली. अय्या, माझ्यासाठी इतकी भारी छत्री आणली, किती चांगली आहात हो तुम्ही, असं म्हणून तिने माझा गालगुच्चच घेतला. अगं, म्हणजे ती प्राजक्ता वहिनींची छत्री माझ्या हातून मोडली ना, त्यामुळे त्यांच्यासाठी माझं वाक्य अर्धवट तोडत सुनंदा म्हणाली, तरी मला वाटलंच होतं माझ्यावरचं प्रेम एवढं कसं उफाळून आलं. माझ्यासाठी 100-150ची भंगार छत्री 5-6 वर्षांनंतर एकदा घेणार आणि दुसऱ्यांसाठी? अगं, शेजार धर्म आहे तो. आपल्या हातून एखाद्याची गोष्ट मोडली तर मन मोठं दाखवून आपण नवीन नको का द्यायला? आता तू तुझ्या हाताने वहिनींना छत्री देऊन टाक. असं म्हटल्यावर सुनंदाचा राग मावळला. मग तिने त्यांच्या घरी जाऊन छत्री दिली. अगोदर वहिनी नकोच म्हणत होत्या, पण हिनी फार आग्रह करून छत्री घ्यायला लावली. माझ्या मनावरचा बोजा एकदम उतरला. आता ती छत्री घेऊन वहिनी कुठे जात असल्या तर माझ्या अंगावर मोरपीस फिरवल्यासारखं होतं. पुढच्या आठवड्यात राखी पौर्णिमेनिमित्त सुनंदा माहेरी जाणार होती साताऱ्याला. चांगला 4-5 दिवस मुक्काम करणार होती. मला तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण तसं चेहऱ्यावर न दाखवता चेहरा पाडून मी घरात वावरत होतो. अगं, 2 महिन्यापूर्वी गेली होतीस ना माहेरी, सारखं सारखं काय गं? हे बस, सकाळी जा, संध्याकाळी परत ये. कात्रजवरून 2 तास लागत नाहीत साताऱ्याला.
मग मुक्काम कशासाठी करायचा? मला करमत नाही ग इथे. मी तिला लाडे लाडे म्हणालो. अहो, मागच्या वेळी धाकट्या सूरजची भेट झाली नव्हती. आता हिमाचल प्रदेशातून महिनाभराची रजा घेऊन आलाय तो. लष्करातली नोकरी, खायचं काम नाही ते. 24 तास पहारा द्यायला लागतो. झालं. तिचं सूरज पुराण एकदाचं चालू झालं. आता ती तासभर या विषयावर अखंड बोलत राहणार. सूरजला व्यायामाची कशी आवड आहे, त्याने मिलिटरी कशी जॉईन केली, तिथे त्याने काय काय पराक्रम केले, असं ती बोलत राहते. तिला अडवण्याची हिंमत माझ्यात नाही. देवानं डोळे बंद करायची जशी सोय केली आहे ना, तशी कानसुद्धा बंद करायची सोय करायला हवी होती, असं मला अशा वेळी राहून राहून वाटतं. मी मुक्कामी राहण्याला विरोध करू लागल्यानं आठवडाभर आपण माहेरी राहणार आहे, असं तिने मला ठाम शब्दात सांगितलं. त्यावर मी बापडवाणा चेहरा करून, तू माझं थोडंच ऐकणार आहेस, असं म्हटलं. नवऱ्याच्या विरोधाला न जुमानता आपण माहेरी राहणार असल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं. पुढचे 3 दिवस ती माहेरी जाण्याची तयारी करायला लागली. राख्या खरेदी करणं, फराळ तयार करणं, माहेरच्या प्रत्येकासाठी काही ना काही गिफ्ट घेणं, यात ती मग्न राहिली आणि एकदाचा तो सुदिन उजाडला. सुनंदा साताऱ्याला जायला निघाली. मी तिला कात्रजच्या थांब्यावरून बसवून दिलं आणि घरी येतानाच मासवडीसाठी लागणारं सगळं साहित्य खरेदी केलं. आता वहिनींच्याकडनं कधीही मासवडी शिकता येईल याच आनंदात मी होतो. दुसऱ्या दिवशी 11 वाजता आम्ही वहिनींच्या घराचं दार ठोठावलं. वहिनी वहिनी मासवडीचं सगळं साहित्य मी आणलं आहे, पण वड्यांमध्ये मसाला कसा भरायचा तेच कळत नाही आहे. तुम्ही सांगाल का? अहो, आत्ता मी बालाजीनगरला सानिका टेलर्सकडे चालली आहे. स्वेटर उसवला आहे आणि माझ्या ब्लाऊजलाही टीप मारायची आहे. मी उद्या सांगते हं. वहिनी म्हणाल्या. काय सांगताय? वहिनी, मी सुद्धा त्याच टेलरकडे चाललो आहे. गेल्या आठवड्यात माझा शर्ट त्याच्याकडे शिवायला टाकला आहे. मी टाकतो की तुमचे कपडे? त्यासाठी तुम्ही कशाला एवढ्या लांब जाता? आता हा टेलर काळा आहे का गोरा आहे हे मी कधीच पाहिलं नव्हतं. दिली थाप ठोकून. वहिनींनी कपडे माझ्याकडे द्यायला बरेच आडेवेडे घेतले, पण मी फार आग्रह केला, त्यामुळे त्यांनी ते दिले. म्हटलं आता बाहेर चाललोच हो, तर रद्दीसुद्धा विकावी आणि कपडेही इस्त्रीला टाकावेत. म्हणून इस्त्रीसाठी सगळे कपडे काढले, ते एका पिशवीत भरले. त्यानंतर सगळी रद्दी काढली, मोठ्या पिशवीत भरली. आधी रद्दीवाल्याच्या दुकानात जाऊन रद्दी दिली, मग इस्त्रीवाल्याच्या दुकानात कपडे टाकले आणि मग बालाजीनगरच्या सानिका टेलरमध्ये गेलो. पण पिशवीत फक्त ब्लाऊज होता, स्वेटर नव्हताच. 3-4 वेळा पिशवी उलटी पालटी केली, पण स्वेटर कुठे दिसेना. म्हटलं इस्त्रीच्या कपड्यात गेला असेल, म्हणून त्या दुकानात जाऊन चौकशी केली. दुकानदारांनी माझ्यासमोर पिशवी उलटी पालटी करून दाखवली. मग रद्दीच्या दुकानात गेलो, तिथे चौकशी केली, तिथेही तो सापडला नाही. घरीच राहिला असावा असा मी विचार केला, म्हणून घरी येऊन सगळीकडे शोधलं, पण तिथेही तो नव्हता. एवढं सगळीकडे शोधूनही स्वेटर कुठे हरवला ते कळेनासं झालं. ही सगळी कामं एकदम केल्यामुळे हा गोंधळ झालेला होता. वहिनींना कळलं तर त्या मला वेड्यात काढल्याशिवाय राहणार नाहीत. माझ्या वेंधळेपणावर आपोआप शिक्कामोर्तब होणार होतं. खरं तर छत्रीप्रमाणे मी नवीन स्वेटरसुद्धा आनंदाने घेऊन दिला असता, पण त्यांना ते मान्य झालं नसतं. स्वेटरसाठी किती किरकोळ गोष्ट, पण त्यामुळे मला नैराश्य आलं. काय करावं सुचेनासं झालं. म्हटलं आधी वहिनींना सांगावं, त्यानंतर काय करायचं ते ठरवू, म्हणून त्यांना सगळं सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. शोधा घरात, एवढंच तुटकपणे बोलल्या. आपण दोघं मिळून शोधायचा का, असा प्रश्न माझ्या जिभेवर आला होता, पण मी तो टाळला. एकूणच काय तर आजसुद्धा मासवडी शिकायला मिळणार नव्हती. त्यामुळे घरातही माझं काही मन लागेना. त्यामुळे स्वयंपाक करूशी वाटेना. मी तसाच ऑफिसला गेलो, हॉटेलमध्ये जेवलो. रात्री घरी आल्यानंतर परत शोधाशोध केली, पण उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 11ला सानिका टेलर्सकडे गेलो, ब्लाऊज आणला. म्हटलं तो हरवायच्या आत वहिनींना नेऊन द्यावा. पण वहिनींच्या दाराला कुलूप लावलेलं होतं, म्हणजे त्या कुठेतरी बाहेर गेल्या असाव्यात असा मी अंदाज बांधला. ब्लाऊज सोफ्यावर ठेवला. म्हणजे आजसुद्धा मासवडी शिकायची संधी हुकलेली होती.
सलग दुसरा दिवस वाया गेल्यानं माझी चिडचिड झाली होती. सुनंदा यायला अजून 4-5 दिवस होते, एवढी काय ती दिलासादायक बाब. बराच वेळ वहिनींची वाट बघून शेवटी ऑफिसला गेलो. संध्याकाळी 4च्या सुमाराला सुनंदाचा फोन आला. "अहो, सोफ्यावर ब्लाऊज कोणाचा आहे हो?" "अगं तू अधेमध्ये कशी आलीस? अजून 4 दिवसांनी येणार होतीस ना?" "मी विचारतेय तो ब्लाऊज कोणाचा आहे?" सुनंदानं जळजळीत प्रश्न विचारला. "ब्लाऊज प्राजक्ता वहिनींचा आहे." तो त्यांनी मला पुढचं बोलू न देता सुनंदाने फोन कट केला. मी 5-6 वेळा फोन लावला, पण तिने तो काही उचलला नाही. काहीतरी बिनसलंय याची मला जाणीव झाली. एक तर एवढ्या लवकर कशी आली याचं मला आश्चर्य वाटत होतं. ती लवकर आल्यानं आता मासवडा शिकण्याचं बोंबललं होतं. परत 2-3 वेळा फोन केला मी, पण तिने तो उचलला नाही. त्यामुळे मी लगेच ताबडतोब घरी निघून आलो. वातावरण एकदम गरम होतं. काय बोलावं हे सुचत नव्हतं. सुनंदा किचनमध्ये भांडी आपटत होती आणि काहीतरी पुटू बोलत होती. तेवढ्यात प्राजक्ता वहिनी घरात आल्या. मग मी सोफ्यावरचा ब्लाऊज उचलला आणि तो त्यांच्या हातात दिला. "स्वेटर सापडला का हो?" वहिनींनी निरागसपणे हा प्रश्न विचारायला आणि सुनंदाने हॉलमध्ये यायला एकच गाठ पडली. मात्र वहिनींचा हा प्रश्न ऐकून सुनंदा एकदम चावताळली, त्यांच्या अंगावरच गेली. "लाज वाटते का दुसऱ्याच्या घरी ब्लाऊज आणि स्वेटर विसरून यायला? याचा अर्थ न कळायला मी काय मूर्ख आहे का? मी माहेरी गेले की तुमची ही थेरं चालायची होय? तरी म्हटलं हा बाबा मी माहेरी चालली की खुश का होतोय? दिवस रात्र मोकळं रान मिळायचं ना. न कळवता आले तर ह्याच्यावर तर आभाळच कोसळलं. पण त्यामुळे तुमचं लफडं तरी मी रेड हँड पकडलं. या सटवीसाठी हा बाबा पावसात भिजतोय, भारी भारी छत्री भेट देतोय, अजून काय काय दिलंय काय माहिती. मला पहिल्यापासून संशय होता, पण पुरावा मला काही मिळत नव्हता." "अगं तसं काही नाही आहे. मी केविलवाणे एवढंच म्हणत होतो. खरं सांगा कधीपासून तुमचं लफडं चालू आहे?" सुनंदा आता आग ओकत होती. "अहो काही काय बोलताय हो तुम्ही?" वहिनींनी तिला विचारलं. "अगं सटवे, तू तर माझ्या संसारात विष कालवलंस. तुला मी तशी सोडणार नाही." असं म्हणून सुनंदानं प्राजक्ताचे केस ओढले आणि भिंतीवर तिला जोरात ढकलून दिलं. "निघ माझ्या घरातनं. परत पाऊल टाकलंस ना तंगडं मोडून हातात देईन." अहो सुनंदाचा हा रुद्रावतार बघून मी कोपऱ्यात थरथर कापायला लागलो होतो. आणि आता प्राजक्ता वहिनी आपल्याला कधीच मासवडी शिकवणार नाहीत, ही चिंतासुद्धा आता मला सतावायला लागली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सु. ल. खुटवड यांची कथा. जी कथा मी घेतली होती वराती मागून घोडं या त्यांच्या कथासंग्रहातनं, आणि कथा होती सखी शेजारीण. ही सखी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, कथाप्रेमी नातलगात शेअर करा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, आणि मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.